तर पुण्यात कार अपघात प्रकरणानंतर युवक काँग्रेसकडून निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे। स्पर्धास्थळी पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आलाय। आरोपी वेदांत अग्रवालला सुरुवातीला निबंध लिहिण्याची शिक्षा सुनावली होती आणि या शिक्षेच्या निषेधार्थ युवक काँग्रेसने निबंध स्पर्धा आयोजित केलेली आहे। माझी आवडती कार आणि माझा बाप बिल्डर असता तर असे विषय निबंध स्पर्धेचे असून प्रथम येणाऱ्यास 11,111 रुपयांचं बक्षीसही असणार आहे। आणि अधिक अपडेट आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, प्रणिता, सध्या युवक काँग्रेसकडून अपघात स्थळाच्या ठिकाणी निबंध स्पर्धा जी आहे ती भरवण्यात आलेली आहे। आपण पाहतोय की निबंध स्पर्धेला सुरुवात झालेली आहे, मात्र निबंध स्पर्धेच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी प्रशासनाने लावलेला आहे। कारण इथून अगदी 100 मीटरच्या परिसरामध्ये अपघात जो आहे तो घडलेला होता आणि या अपघातामध्ये 2 जणांचा मृत्यू जो आहे ती झाल्याची घटना घडलेली होती। त्यानंतर आपण सगळे हे प्रकरण पाहिलं, मात्र आपण पाहतोय की आज काँग्रेसनं उपरोधिक पद्धतीने आंदोलन करत थेट निबंध स्पर्धा जी आहे ती भरवलेली आहे। निबंध स्पर्धेचे विषय जे आहेत ते दिलेले आहेत ते म्हणजे माझी आवडती कार किंवा माझा बाप बिल्डर असता तर, त्याचबरोबर माझ्या स्वप्नातील शहर कसं असावं, अशा पद्धतीचे विषय जे आहेत त्या निबंध स्पर्धेमध्ये देण्यात आलेले आहेत। आपण पाहतोय की महिलांचा सुद्धा त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो या ठिकाणी मिळताना पाहायला मिळतोय। सकाळी या स्पर्धेला सुरुवात झालेली आहे, थोड्या वेळात ही स्पर्धा संपेल आणि त्यानंतर या निबंध स्पर्धेतले क्रमांक जे आहे ते काढले जातील। 11,000 रुपयाचं पहिलं बक्षीस जे आहे ते युवक काँग्रेसने या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि आपण पाहतोय की याची सगळी तयारी ते सगळे युवक काँग्रेसचे पदाधिकारी जे आहेत या ठिकाणी करून घेताना पाहायला मिळत आहेत। आणि या ठिकाणी युवक काँग्रेसच्या वतीने ही जी निबंध स्पर्धा भरवण्यात आलेली आहे या निबंध स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय की उपरोधिक पद्धतीचं आंदोलन जे आहे ते युवक काँग्रेसच्या या ठिकाणी पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे। या निबंध स्पर्धेला पुणेकरांकडून प्रतिसाद मिळतोय, मात्र आपण पाहतोय की पोलिसांनी खबरदारी घेतलेली आहे। सुरुवातीला या निबंध स्पर्धेला प्रशासनाचा विरोध होता की निबंध स्पर्धा जी आहे ती घेण्यात येऊ नये, मात्र आपण पाहतोय की या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे आणि अपघात स्थळाच्या ठिकाणी युवक काँग्रेसचं खरं ती निबंध स्पर्धा पाहायला मिळते। अगदीच प्रदीप, धन्यवाद या सविस्तर माहिती संदर्भात।